मी अतुल राजेंद्र टिळेकर. पाठीमागच्या एक 10 दिवसापूर्वी आपण जी मुलाखत दिली होती आवाज लोकशाहीचा, त्याच्यापुढे जाऊन पुढचा जो भाग असेल असं म्हणता येईल, किंवा याच्या पुढची जी माहिती असेल गावात चाललेल्या कामाची किंवा आपण केलेल्या पाठपुराव्याची, तर सदर पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं असेल की आपण गटार जी झाली होती कागदोपत्री ती प्रत्यक्षात पाहण्यासाठी आपण काल दिनांक 26 मे 2026 रोजी ग्रामपंचायत टिळेकरवाडी ऑफिस येथे गेलो असता तेथील ग्रामसेवक यांना भेटून त्या गटारीची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता आपण त्यांना विनंती केली. परंतु ग्रामसेवक यांच्याकडून असं उत्तर मिळालं की ते मी तुम्हाला कागदपत्र देऊ शकतो, प्रत्यक्ष पाहणी काही करू शकत नाही. जर पाहणी करायची असेल तर त्यावेळेचे सरपंच, त्यावेळेचे ग्रामसेवक, तुम्ही यांच्याकडून ती माहिती घेऊ शकता. परंतु आता प्रत्येक वेळी जर त्यावेळेसचं करायचं असेल तर मला असा प्रश्न पडतो मग की त्यावेळेसच्या ग्रामसेवकांकडून असेल किंवा सरपंचाकडून असेल, त्यांच्याकडून माहिती घ्यायची असेल तर आत्ता जे विद्यमान आहेत मग त्यांचं कार्य काय, हा एक मोठा प्रश्न पडतो. का इथे कुठं स्वार्थ दडला आहे का प्रत्यक्षात गटार दाखवण्यात कुचराई का केली जाते? याच्यामध्ये मग जर ती प्रत्यक्षात गटार असेल तर प्रशासनाने असेल किंवा ग्रामपंचायतची सदस्य बॉडी असेल, सरपंच असतील, उपसरपंच असेल व इतर सर्व सदस्य असतील किंवा काही प्रतिष्ठित लोक गावातली व्यक्ती असतील, त्यांनी तरी पुढाकार घेऊन आपल्याला ती गटार दाखवण्याचं किंवा जनतेपुढं मांडण्याचं थोडा एक प्रयत्न करावा असं मला वाटतं. हे काय मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलं करत नाही. ज्यावेळी कुठल्या तरी एका सदस्य सांगतो की जरा थोडा अभ्यास करून या, ते तो मागच्या भागात आपण पाहिलेलंच आहे की थोडा अभ्यास केला त्याच्यामध्ये आपल्याला अनियमितता दिसते, अजून पण दिसतेच. याचाच आपण प्रयत्न करतोय की हे कुठंतरी जनतेसमोर आलं पाहिजे की खरंच गटार झाली आहे का, आणि जर झाली असेल तर ती त्यांनी दाखवून द्यावी. हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यानंतर टिळेकरवाडी गावामध्ये दुसऱ्या अशा कारणाकरता आपण हे केलं की कॅनलचं जे पाट आहे तो पूर्णपणे पाईप टाकून बुजवलेला आहे, हे एक निदर्शनास आलेलं आहे. त्याचाही पाठपुरावा आपण उरुळी कांचन पाटबंधारे शाखे इथे केला असता. त्यावेळेस साधारण 1-1.5 वर्ष झाले असतील. त्यावेळेस पाटबंधाऱ्याचे जे अधिकारी आहेत, मला वाटतं त्यांचं नाव सौ कुलांगे मॅडम आहेत, त्यांच्याकडे आपण त्याचा अर्ज देऊन की बाबा टिळेकरवाडी गावात कॅनलचा पाट जो आहे तो पाईप टाकून बुजवण्यात आलेला आहे, हे पण निदर्शनास येतं आहे. पण कॅनलची लांबी रुंदी पण मिळावी की त्या इथून वितरिका क्रमांक 16 आहे तो चालू कुठून होतो आणि कुठे जाऊन संपतो, याची एक मागणी केली. आणि त्या गावामध्ये ज्या गावातून जातो वितरिका क्रमांक 16, त्या वितरिका क्रमांक 16वर कोणकोणत्या व्यक्तींची अतिक्रमणं आहेत कॅनलवर, ही आपल्याला त्यांची नावे कळवण्यात यावी. तर नावे कळवण्यात यावी अशी मागणीचा अर्ज केला असता त्यावेळेच्या पाटबंधारे शाखेच्या अधिकारी त्यांनी म्हणले तुम्हीच सांगा कुणाकोणाचे अतिक्रमण आहेत. तर मी काही सरकार नाही किंवा शासन नाही किंवा मला ते अधिकार नाही आहेत, हे शासनाची कामं आहेत. त्यासाठी आपले वेगवेगळ्या विभाग नेमलेले आहेत, जसं की पाटबंधारे शाखा आहे, हा त्यांचा अखत्यारीतला विषय आहे, तर त्यांनीच उत्तर देणं अपेक्षित आहे. किंवा त्याची देखरेख असेल, देखभाल असेल, कोणी अतिक्रमण केलं असेल, कोण पाट फोडून पाणी घेत असेल किंवा इतर काही गोष्टी करत असतील, कोण काही गैरवापर करत असेल या पाटाचा, शासनाच्या पाटाचा, तर त्याची देखरेख करणं हे पाटबंधारे खात्याचंच काम आहे, न की माझ्या सर्वसामान्य नागरिकाचं आहे. हां, तसं काही निदर्शनास आलं तर मी सांगू शकतो किंवा इतर कुठलाही नागरिक सांगू शकतो, परंतु माझ्याकडून ती अपेक्षा नसावी की मीच ते अतिक्रमित असणाऱ्या व्यक्तींची नावे माझ्याकडून कळावीत. हे शासनाच्या कागदावरती मिळावीत की या व्यक्तींची अतिक्रमणे आहेत, अशी आपली अपेक्षा आहे. परंतु याची मागणी केली असता त्यावेळेसच्या मॅडम, आत्ताही मला असं वाटतं की त्याच आहेत, त्या म्हणल्या तुम्हाला नावं घेऊन करायचं आहे काय, त्यांनी असा आपल्याला प्रतिप्रश्न केलेला होता किंवा अजूनही करतात. त्याचा आपण आता पुन्हा एकदा फॉलोअप घेत आहे. तर पाटकरी म्हणतात त्याला, असं काहीतरी आहे की शब्दशः म्हणजे त्या पदाला पाटकरी आपण म्हणतो, ते जाधव साहेब आहेत. ते आता थोडेसे त्या मोठ्या कॅनलचे कामं चालू असल्यामुळं त्यांना इकडे काही लक्ष द्यायला वेळ नाही आहे, परंतु ते वेळ काढून मी तुम्हाला ती नावे कळवतो असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. तरी पाहूयात आपण आता आपल्याला हे अतिक्रमण केलेल्या लोकांची नावे मिळायला अजून किती दिवस लागत आहेत. नमस्कार. टिळेवाडी ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये पहिल्या भागामध्ये आपण गटारीचा शोध सुरू आहे अशा स्वरूपाचा एक व्हिडिओ प्रकाशित केला होता. तुमचं कुणाचं दुखावं असं आमचं मत नाही, पण एखादा व्यक्ती गावातल्या सामाजिक कामासाठी पुढे येतो,
सामाजिक कामासाठी झालेल्या शासनाच्या खर्चाचा विनियोग केलाच असेल तर तो लोकांना दिसावा म्हणून धडपडतो, ही त्याची चूक नाही. पण राज्यकर्त्यांना कुणीतरी आपल्याला चिमटा घेतं आहे, आपल्या चुकीवर बोट ठेवतं आहे याचा धसका भरतो आणि त्यातून निर्माण होतात ते वेगवेगळे प्रश्न. आता नव्यानं एक प्रश्न संबंधित जे आज गावासाठी काम करतात त्यांना असं वाटतं गावामध्ये केलेल्या कामाचा तपशील मिळावा, गावामध्ये चांगलं वातावरण राहावं. ते असं सांगतात की त्या गावामध्ये कालवाच गायब झालेला आहे, त्या कालव्यावरती कुणाची तरी घरं आहेत आणि ते ज्यावेळेस या अधिकाऱ्यांना विचारायला जातात तर अधिकारी प्रति प्रश्न करतात तुम्हाला त्याचं करायचं काय. तर मित्रांनो, सरकारचा पगार घेऊन काम करणाऱ्या आणि खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांना आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही नम्र निवेदन आणि आवाहन करतो. जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला सरकारनं त्यासाठी पगार दिला आहे म्हणून तो कालवा शोधण्याचं काम तुमचं आहे. बुजवलं असं तर तो ओपन करणं ही जबाबदारी तुमचीच आहे. सरकारचा पगार फक्त तेवढ्याच कामासाठी होतो आणि तुम्ही पगार घेणार असेल तर काम करावंच लागेल. ही आमची तुम्हाला सक्त ताकीद म्हणा, अधिसूचना म्हणा, पण आम्ही ती करणारच. आणि म्हणून टिळेकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये नक्की चाललं आहे काय, हा भाग क्रमांक 2 आज आम्ही तुमच्यासाठी सपूर्द करतो आहे. पाहूया पुढच्या भागात तुमच्यासाठी टिळेकरवाडी ग्रामपंचायतीमधील नक्की काय पुढे येते ते. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. मित्रांनो, आवाज लोकशाहीचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि पहा नवीन नवीन भागामध्ये काय घडतंय आणि नव्या घडामोडी. धन्यवाद.